हाय मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक नवीन मिनी ब्लॉग घेऊन आलो. तर आज आपण जाणार आहे तपेश्वर मंदिरात. तर मी आणि माझा मित्र आता बघू शकतात गाडी काढली आणि गाडी आता क्लीन करते. आता आपण सीधा निघणार आहे तपेश्वर मंदिरात आणि ते आहे आर्य कॉलनीमध्ये. तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवून. तर आता मी पोहोचणार आहे 2 मिनिटात आणि माझ्या घरापासून 2 मिनिटाचं अंतर आहे तपेश्वर मंदिरात. आणि तुम्हाला यायचं असेल तर या. आणि आर्य कॉलनीत खूपच थंड वातावरण आहे आणि बघू शकतात हा आहे मेट्रोचा गॅरेज, जे इथूनच मेट्रो स्टार्ट होते. आणि आता बघा आम्ही आतमध्ये स्वयंभू शिव मंदिरात आता एंट्री केली. आता आतमध्ये एंटर झाल्यानंतर आता आपण पोहोचणार आहे 2 मिनिटाचं अंतर आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप मस्त वाटतं एकदम आणि खूप संध्याकाळचं भारी वाटतं आणि क्लायमेट पण खूपच छान आहे. तर तुम्हाला दिसलं असेल हा मंदिरात. तर मंदिरात इथं लग्न पण होतात. त्या मंडप लागलं इथं लग्न पण होतात. तुम्हाला दिसलं असेल हा मंदिर आहे. तर आता मंदिरात आम्ही पोहोचलो आहे. तर खूपच भारी वाटतं आणि मी विचार केला करून आज सॅटर्डे तर आपण मंदिरात जाऊ. तर माझ्या मित्रांनी मला फोन केला, चल मंदिरात येतो. तर मी बोललो हां चल. तर आता बघू शकतात आता इथं आम्ही हातपाय धुवून आता इथं आम्ही फ्रेश होऊन मग मंदिरात एंटर करणार, कारण की मंदिरात असं बरं नाही वाटत. आता फ्रेश झालं आणि फ्रेश झाल्यानंतर आता आपण मंदिरात जाऊया. आणि मंदिरात आता आम्ही पोहोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता स्वयंभू शिव मंदिर आहे हे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला लाईव्ह लोकेशन मी पाठवून आणि तुम्ही डायरेक्ट लोकेशनवरती क्लिक केल्यावरती सीधा तपेश्वर मंदिरात येणार आहे. आणि मी सांगन तुम्हाला इथून गोरेगाववरून 460 येते आणि इथून कांदिवलीवरून इथं 489 बस येते आणि अंधेरीवरून 186 येते. तर तुम्हाला डायरेक्ट बस स्टॉपवरती उतरल. तर तुम्ही बघू शकता डायरेक्ट मेट्रो स्टेशन बोलल्यावरती तुम्हाला डायरेक्टली आर्य कॉलनी मेट्रो स्टेशनवरती काय झालं आपल्याला दादरचा कबूतरखाना बंद झाला तर काय झालं आपल्याला आपल्या जवळ लोकेशनला एकदम बोलतात तपेश्वर मंदिर आहे बघा. माझ्या पाठी स्वयंभू शिव मंदिर आहे. तुम्हाला यायचं असेल तर या. आणि हा आपला कबूतरखाना आहे बघा, किती मोठा कबूतरखाना आहे. आत्ता इथलं कबूतर उडून गेलेत. तर तुम्हाला यायचं असेल तर या, खूप बरं वाटतं आणि खूप थंड क्लायमेट आहे. आर्य कॉलनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्लायमेटसाठी तर खूपच थंड असतो आणि सगळ्यांना माहिती आहे आर्य कॉलनी काय. तर तुम्हाला यायचं तर स्वयंभू शिव मंदिरात मी तुम्हाला लोकेशन लाईव्ह लोकेशन पाठवून. एक दिवस या, खूप भारी वाटतं. गुरुवारी साईबाबाचा भंडारा असतो आणि महाशिवरात्रीला तर आले तर अजूनच मजा येईल तुम्हाला, कारण की खूप गर्दी असते महाशिवरात्री. आणि खूप म्हणजे इथं साबुदाण्याचे वडे असतात आणि साबुदाणे भेटतात, ज्यांचा उपवास असतो, केळे भेटतात आणि त्यांना दूध पण भेटतात आणि खूप काय भेटतं इथं. तर तुम्ही येऊ शकतात. तर चला आता आपण दर्शन करून झालंय तर आपण निघू. हे बघा मेट्रो बघा पाठी, हे बघा हा अँड आहे, इथून स्टार्टिंग होते मेट्रो. आणि साठी हा पिकनिक पॉईंटचा सर्कल आहे. इथं तुम्हाला 186ने यायचं अंधेरीवरून आणि 460 गोरेगाववरून आणि इथं उतरायचं. हा दुकान दिसेल, इथून सरळ गेल्यावरती तुम्हाला तपेश्वर मंदिर भेटेल. चला आपण भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये.